हे श्रीदेवी सती ब्राह्मण मूळ पुरुष देवस्थान धांजीवाडी याची स्थापना झालेली आहे 18 मे 2001 मिथ्य वैशाख कृष्ण 10 शके 1923। हे फार जुनं मंदिर आहे 1900 सुरुवातीच्या काळातलं। आणि आज इथे उत्सव आहे, वार्षिक उत्सव आहे। तर आपण आज हे वार्षिक उत्सवाची माहिती घेणार आहोत, आपण बघणार आहोत कसा काय उत्सव साजरा होतो ते। श्रीकृष्ण घनश्याम धांजी या ठिकाणी आमच्या या शिरोडा या ग्रामपंचायत शिरोडा शहरमध्ये आज या ठिकाणी धांजीवाडा येथे आज या ठिकाणी सती ब्राह्मण आणि मूळ पुरुष या देवस्थानचा उत्सव आज या ठिकाणी आणि आज 22 मे गुरुवार दिनांक 22 मे साजरा करत आहोत। हा उत्सव तिथीप्रमाणे साजरा होतो, दरवर्षी हा उत्सव साजरा होतो आणि तिथीप्रमाणे साजरा होतो। आणि आज या ठिकाणी सती ब्राह्मण आणि मूळ पुरुष हे या ठिकाणी स्थान आहे। आणि आज या ठिकाणी आमच्या ह्या धांजीवाड्यात 7 स्थानं आहेत। त्या स्थानापैकी एक स्थान हे ब्राह्मण म्हणून आहे, श्रीदेव ब्राह्मण। त्याचा आज वर्धापन दिन सोहळा आहे। हा वर्धापन दिन सोहळा जवळजवळ मेला होतो किंवा जूनमध्ये असा होतो। या ठिकाणी सर्व उत्साहाने सगळेजण येतात। मुंबईतील भक्त मंडळी, आमच्या धांजीवाड्यातील भक्त मंडळी, गावकर मंडळी सगळे मिळून या ठिकाणी धांजीवाड्यातील सर्व मिळून या ठिकाणी उत्सव आम्ही हा साजरा करतो आणि मोठ्या उत्साहाने सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो। या ठिकाणी या उत्सवाला सत्यनारायणाची पूजा, त्याप्रमाणे लघुरुद्राची पूजा आणि इतर हे सर्व विधी साजरे होतात। आणि अवसारी देव पण या ठिकाणी कौल घेतात, उभे राहतात। आणि या ठिकाणी दुपारी महाप्रसाद असतो, सत्यनारायणाची पूजा होते, लघुरुद्राची पूजा होते। असे ह्याप्रमाणे आम्ही उत्सव सर्व एकत्र येऊन साजरा करतो आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतो असं आहे। नमस्कार, माझं नाव श्री अनंत बाबा धांजी। आम्ही या ठिकाणी शिरोडा धांजीवाडीमध्ये राहतो। तर या ठिकाणी श्रीदेवी सती पंचायत देवस्थान मध्ये मी अध्यक्षपदी म्हणून गेली 14 वर्ष कार्यरत आहे। या ठिकाणी आज वैशाख शुक्ल पक्ष दशमी 22 मे 2025 या आजच्या या दिवशी श्री ब्राह्मण देवाचा 24वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी 18 मे 2001 या दिवशी म्हणजे मागील 25 वर्षापूर्वी या ठिकाणी श्री देव रवळनाथ माऊली आणि रामपुरुष पंचायत देवता आहेत। या शिरोडा आणि आजगाव या गावातील या पंचायत देवतांच्या कृपेने या ठिकाणी श्रीदेव ब्राह्मण मूर्तीची स्थापना झाली। या ठिकाणी श्रीदेवी सती पंचायत देवस्थान आहे। या देवस्थानमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी 12/5 मधलं श्रीदेवी सती देवस्थान आहे। त्याचप्रमाणे या लगतच या ठिकाणी या पंचायतीमध्ये श्री ब्राह्मण देव ही पाषाण आहे, मूर्ती आहे। या ठिकाणी दरवर्षी या तिथीनुसार हा वर्धापन दिन साजरा केला जातो। त्याचप्रमाणे या ठिकाणी मेळेकर म्हणून मूळपुरुष देवतेचे पण या ठिकाणी स्थान आहे। त्या ठिकाणी पण दरवर्षी डिसेंबरमध्ये वर्धापन दिन साजरा होतो। त्या ठिकाणी औदुंबर स्थान आहे, ही या ठिकाणची प्रामुख्याने महत्त्वाची स्थान आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या सती पंचायत देवस्थानच्या अंतर्गत आणि श्री पाट्यावरील ब्राह्मण देव, त्याचप्रमाणे श्री ईश्वरी देवी, श्री रामपुरुष देवस्थान, त्याचप्रमाणे श्रीदेव सीमेवरील ब्राह्मण असे या सती पंचायत देवस्थानच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी वर्धापन दिन साजरे केले जातात। यामध्ये या ठिकाणी जो आजचा जो कार्यक्रम आहे श्री ब्राह्मणदेव वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा या ठिकाणी केला जातो। या दिवशी या वाडीतील सर्व धांजी, त्याचप्रमाणे कोकणी, केळुसकर, कांबळी हे वाडीतील सर्व आपले भाविक असतातच। त्याचप्रमाणे या निमित्त आजच्या या तिथीच्या दिवशी आपले मुंबईकर सगळे बंधू भगिनी आहेत, ते सर्व आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी 4 ते 5 दिवस सजावटीसाठी येतात आणि हे सर्व उत्साहाने आनंदाने सगळा हा आम्ही कार्यक्रम साजरा करतो। या ठिकाणी आपली देवस्थान समिती पण आहे, ती अत्यंत क्रियाशील आहे। सर्वजण एकमताने
योग्य ते निर्णय घेऊन हे सगळं निस्वार्थ बुद्धीने भावपूर्वक करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर आम्ही सर्व लोकांना आवाहन करणं इच्छितो की या कार्यक्रमाला आपण पण सर्वांनी उपस्थित राहावे, या श्रींचा आशीर्वाद घ्यावा, एवढंच तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी प्रामुख्याने महत्त्वाचे विधी म्हणजे या ठिकाणी जे काही होतात त्यामध्ये श्री ब्राह्मण देवता वर्धापन या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी या ठिकाणी लघुरुद्र असतो, सिद्धीकरणाचा होम असतो. त्याचप्रमाणे सती पंचायत देवस्थान पण या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी एकादशी केली जाते आणि सत्यनारायणची महापूजा असते आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. आणि त्याचप्रमाणे मग हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी दीपोत्सव असतो, नामस्मरण असतं आणि त्यानंतर स्थानिकांचं भजन असतं. अशा पद्धतीने हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात दरवर्षी आम्ही सर्व भाविक मंडळी साजरा करतो. धन्यवाद. कसे असे काय विचारते कसे
सर्व
पहिले यायचं आणि त्याला सांगतो ते बाहेर पडा. दर्शन घेतात आतमध्ये दर्शन घेतात आहेत त्यांच्यावर जातो. बाबू जेवलास तू? ए बाबू जेवलास तू? पाणी पाणी द्या. बसलात तिकडे नाही बसलात? आपलं नाव काय? माझं नाव शरद मानगावकर. शरद मानगावकर. राहणार पेंडूर घोडेमुख. धन्यवाद.